पहिले षटक घेऊन येते गोलंदाज सदानंद. पंचांचा ग्रीन सिग्नल. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेले सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. चेंडू जर ते स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. कव्हर सीमारेषेकडे सरसावतोय. 4 धावांसाठी चौकार. चैताचे पुनबला करले या डोंगराला रूपा होते ही मायेची. चैताचे पुनबला करले या डोंगराला रूपा होते ही मायेची. वाजत गाजत पालखी निघा. अतिशय चांगला फटका होता, दमदार फटका. अगदी हुशारीने या चेंडूला फक्त अगदी सुप्रीम टच केला होता तिथे. या चौकाराच्या मदतीने खातं खोलतोय सुरेश, संघाचं खातं खोलतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सदानंद. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतोय सुरेश. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 6. चेंडू मात्र मिस टाइम फटका होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता तिथे. फक्त मिळेल 1 धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 7. चेंडूला मात्र बघूया, फक्त हलक्यात केलेल्या पायाने चेंडूला अडवलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहू शकता तुम्ही 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 9. बिनबाद 9 अशी सुरुवात आहे नीव एकविरा पिंपळनेर संघाची. पुन्हा एकदा सदानंद. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, पण पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. दुसऱ्यांदा अशा प्रकारची संधी आली होती गडी बाद करण्याची. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 11. चांगली सुरुवात आहे नीव एकविरा पिंपळनेर संघाची. आई एकविरा पिंपळनेर या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. चेंडूला मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज. मला तर वाटते बाद घोषित केलेल्या पंचांनी. लेग बिफोर विकेट. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. पहिला धक्का बसतो इथे न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला. 11 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ देखील इथं समाप्त झालेला आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली 11. किरण येतोय. किरणकडून एक अपेक्षा असेल संघाला मोठे फटके खेळण्याची. त्याच्याकडे क्षमता आहे किरणकडे. मात्र बघायचं आहे की किती धावांपर्यंत आपल्या संघाला नेतोय ते बघायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय वैभव. येतोय दुसरं षटक घेऊन.
सुरेश खेळण्यासाठी सज्ज. वैभव बॉलिंग मार्कवर. चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण. धावसंख्या झालेली 12. पंकज होता तिथे क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं बघायला मिळालं. पॉइंटला अगदी अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फलंदाज सुरेश आणि खेळपट्टीवर नवीन फलंदाज किरण पाटील. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक वर येते किरण पाटील. वैभव राईट आर्म द विकेट. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. झेल मात्र सोडलेला आहे. मला तरी वाटते तिथे सूर्याची किरण आली असती डोल्यावर क्षेत्ररक्षकाच्या. किरण 2 धाव पूर्ण करते. धावसंख्या वाढते धावबलकावर 14. पुन्हा एकदा वैभव सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेल्या जमीन लगेच चेंडू जाते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावबलकावर 16. पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू मात्र बघूया मिस टाइम फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पाहतो आपण बॅकवर्ड शॉर्टलेग डीप मधून चेंडूची फेक केली होती. तोपर्यंत मिळतील किरण याला 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावबलकावर 18. चांगला आकार येतो धावसंख्येला कारण दुसरी षटक हे प्रगती पथावर आहे. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे संतोष. क्विक थ्रो केला होता. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावबलकावर 20. यानंतर जो सामना होईल तो जरीमरी आलिमगर आणि जय गौलेश्वर गुंदवली. जय गौलेश्वर गुंदवली आणि जरीमरी आलिमगर नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आवत असा आला नव्हता. खाली राहिला होता चेंडू. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत संधी होती तिथे 1 धाव पूर्ण करण्याची. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 21. जरीमरी आलिमगर संघाचा संघनायक आणि जय गौलेश्वर गुंदवली संघाचा संघनायक. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालेला मुकेश. चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बघूया जातोय की नाही बघायचंय. सीमा पार चौकार.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 25. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कून मुकेश. फुलटा चेंडू आहे, चेंडू मात्र बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलाचा स्वागत करतोय. श्याम चांगला झेल घेतोय फलंदाज बाद. आता मात्र निश्चितच निलेश यांनी चांगला झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद होते. किरण पाटील याची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज दिनेश येतोय. लाजवाब झेल. निश्चितच धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे, कायम आहे 25. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर मुकेश. चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका पंकज तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्ड वर 26. सुरेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, सलामीला आला होता. फक्त डिफेन्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक बघा तुकाराम मडवी याची प्रशंसा करावी लागेल. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज तिथे धावचित बाद झाला. धावसंख्या धावपलकावर 27. चेंडू मात्र वेगवान चेंडू होता. फलंदाजाकडे कुठल्याच प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवर. काय चेंडू टाकला होता, अतिशय भन्नाट चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर मुकेश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वेगवान चेंडू वेगाने चकित केलेला आहे. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 27. 28 धावांचं लक्ष आहे संतोष मूर्ती राहणाऱ्या संघाला सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचे आहे. जय गौलेश्वर गुंदवली आणि जरीमरी आलिमगर. विनोद पाटील आणि जितेंद्र चौधरी दोघांना मी विनंती करणार, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी आहेत. अविनाशजी चौधरी आपण देखील यायचंय. सुरेश बालेमामा असं कॉल आलेला आहे आणि टॉस निश्चितच मला तर वाटते जय गोलेश्वर गुंदवली संघाचे संघनायक शंकर पाटील यांनी टॉस जिंकलेले आहे. शंकर पाटील काय निर्णय? बॅटिंग फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे ते जरीमरी आलिमगर या संघाला. मी आपणच घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.
तर 28 धावांचं लक्ष आहे. बघूया लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ते. क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू एकविरा पिंपळनेर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे रानल संघाने. यानंतरच्या सामन्याची देखील नाणेफेक झालेली आहे. जय गौलेश्वर गुंदवली संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेलं आहे प्रथम क्षेत्ररक्षणासाठी जरीमरी आलिमगर या संघाला. विनोद पाटील जे काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाचे सर्व आहेत. बघा तुकाराम मडवी, तुम्ही जर षटकार ठोकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुवर्ण संधी आहे. नऊ 9.33 ची सरासरी आहे प्रति षटकाचा. आपण जर विचार केला तर यानंतर प्रेक्षकांना चांगली फाईट बघायला मिळेल जरीमरी आलिमगर आणि जय गौलेश्वर गुंदवली या दोन संघांमध्ये. गोलंदाज सज्ज होणार आहे पहिलं षटक घेऊन. अनिल सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज तुकाराम स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सदानंद. अनिल सज्ज होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फ्रंट लाईन आघाडीचा गोलंदाज आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच अतिशय चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू साप चकित केलेला आहे. पहिला चेंडू तुकाराम मडवी याला. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर अनिल. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेलं आहे. गॅप मध्ये कव्हरला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल फक्त एकच धाव. फलंदाज तुकाराम याला सिंगलच्या मदतीने खातं खोलते. संघाचं खातं खोलते. बिनबाद एक अशी सुरुवात आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. आता मात्र अँगल चेंज करते. साईड चेंज केलेली आहे अनिल याने. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहे डावखुरा फलंदाज सदानंद साठी. वर्ष 2022 ची सर्वात मोठी टुर्नामेंट मास्टर 40+ गावदेवी पूर्ण आयोजित बाळ्यामामा चषक 2022 या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये.
फुलटॉस चेंडू होता, चेंडूला पुढे येऊन टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण पंचांचा इशारा येतो नो बॉल. 2 धावा पूर्ण केल्या आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, बघता बघता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. मला तर वाटतंय फील्ड पोझिशनचा हा निर्णय पंचांनी दिलेला आहे, म्हणजे एकूण 4 धावा मिळतील. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 5. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. आज दोन्ही पंचांनी अतिशय चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. नितीन शर्मा पंच, ललित शर्मा आणि आमचे पंच राजू पाटील 3 in 1. जिथे कमी तिथे आम्ही. अनिल राईट आर्म द विकेट. फ्री बॉल आहे, फ्री बॉल. चेंडूला मात्र टोलवलेलं आहे, चेंडू जाते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तुकाराम याने. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. लक्ष 28 धावांचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर अनिल. चेंडू मात्र बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. स्टेनच्या मागे यष्टीरक्षक बीट झाला होता, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला होता. हे पाहू शकता तुम्ही, नाट्यमय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 9. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बघायला मिळते. अगोदरच बाजारी आणि त्यात उष्ण शेजारी तशीगत चालली इथे न्यू एक्युरा पिंपळनेर या संघाची. चेंडूला हलक्या हाताने फक्त जागेवरच ठेवला होता. 1 धाव पूर्ण होते त्याच्यावर. धावसंख्या होते 10. अरे एकटा कव्हर करणार आहे. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर अनिल. षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या होते ती 10. चेंडूला फक्त टर्न केलेला आहे इथे. लो फुलटॉस होता, त्याच्यावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. बघूया तिसरी धाव घेण्याचा देखील तुकाराम मडव्याचा अयशस्वी प्रयत्न आणि आउट होतोय. पहिला धक्का बसतो इथे संतोष स्मृती राहणार या संघाला. धावसंख्या 12 असताना अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे, कारण धावसंख्या झालेली 12. बघूया दुसरे षटक घेऊन कोण येतोय. मित्रांनो, आपण पाहत आहात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी
गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ आयोजित श्री सुरेश बालेमामा मात्रे चषक 2022चा हा थरार स्वर्गीय पंढरीनाथ टावरे क्रीडा नगरी श्रीराम कंपाऊंड नांदाली तलाव पूर्ण येथे हे भव्य दिव्य असं आयोजन बघतोय आपण. किरण येतोय चेंडूची कट घेऊन जातोय. चेंडू जातोय सीमा पहार 4 धावांसाठी फाईन लेगला. चेंडू थर्डमॅनला गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती 16. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. जर आपण पेपर बोर्डवर नजर टाकली तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉस होता चेंडू. स्टेप आउट झाला होता फलंदाज. एक धाव पूर्ण केली. त्याच्यावर बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. यस नो वेटचं तिथे आपल्याला मिश्रण बघायला मिळतंय. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर यस नो वेट हे 3 शब्द तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. धावसंख्या होते 17. दहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. किरण पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. चेंडूला नटराज पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट. धावसंख्या होती ती 18. आजच्या दिवसातली ही 7वी मॅच. संतोष मुती राहणार विरुद्ध न्यू एक्विरा पिंपलनेर. पुन्हा एकदा चेंडूला फक्त टर्न केलेला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आणि या 4 धावांचा इशारा होता आहे पंचांचा. या या चौकाराने धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा किरण सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट होऊन मारण्याचा इथे प्रयत्न फलंदाजाचा मात्र कुठलाही संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 22. एकदा बघूया चेंडू हवेमध्ये लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण येतोय. चेंडू खाली मात्र पाहतच राहणार. मस्तक पे दस्तक षटकार हा विजयी षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड संतोष मूर्ती राहनाल. हार्ड लक टफ लक न्यू एकविरा पिंपळनेर. विनिंग शॉट विजयी षटकार वैभव याच्या बॅट मधून आलेला आहे. बघा सामनावीराच्या रेस मध्ये 2 खेळाडू आहेत पण आपल्या संघाला विजय मिळून दिलेला आहे. निश्चितच बघूया सदानंद ठरले या सामन्याचा हिरो.
ज्याने आपल्या संघासाठी उपयुक्त 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. एका षटकामध्ये एक गडी देखील बाद केला. खरं तर 11 धावा खर्च केले होते एका षटकामध्ये आणि आपल्या संघासाठी त्यांनी 6 धावा देखील जोडलेल्या आहेत. फलंदाजी करताना तब्बल मला तर वाटते 10 धावा जोडलेल्या आहेत. चांगली त्याचे ही कामगिरी बघायला मिळते. अष्टपैलू कामगिरी म्हणून सदानंद ठरलंय या सामन्याचा सामनावीर. सदानंद आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सदानंद राणाल संघाचा आपण याचे वेल प्लेट सदानंद अतिशय चांगली कामगिरी केली होती या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला पुढील सामन्यामध्ये प्रवेश करून दिलेला आहे सदानंद याने. वेल प्लेट सदानंद. तर मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णा संघाचे अध्यक्ष मास्टर पोल्ट्री प्लसचे यांच्या हस्ते ट्रॉफी वितरण करायची आहे. स्वर्गीय लक्ष्मीबाई जयराम इताडकर यांच्या स्मरणार्थ श्री हरिश्चंद्र जयराम इताडकर यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर श्री अंकुश पद्माकर वजे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. ते परिधान करायचे अध्यक्ष गावदेवी क्रीडा मंडळ यांचे पूर्ण यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर सुद्धा देण्यात येत आहे. त्यानंतर सुदाम चौधरी नितेश स्फूर्ती यांच्याकडून सुदाम चौधरी यांच्याकडून थंड पेय काजल स्पोर्टचे सर्वेसर्वा विनोद पाटील आपण कोल्ड्रिंक द्यायची आहे. त्यानंतर मी जितेंद्र चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. अजय हरिचंद्र भगत यांच्याकडून गिफ्ट परिधान झालेले आहे. त्याच्यानंतर राकेश टावरे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक आलेले आहे. मी मेघनाथ चौधरी यांना विनंती करतो आपल्या हस्ते एनर्जी ड्रिंक द्यायची आहे. त्यानंतर पेस्ट्री द्यायची आहे. प्रवीण चौधरी आपल्या हस्ते आपण पेस्ट्री द्यायची आहे जी आपल्याला परिधान झालेली आहे बंटी पाटील यांच्याकडून. त्याच्यानंतर एनर्जी ड्रिंक राकेश टावरे यांच्याकडून परिधान झालेले आहे. त्यानंतर मी रोहिदास पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते पेस्ट्री द्यायची आहे. रोहिदास म्हात्रे आपल्या हस्ते पेस्ट्री परिधान करायची आहे जी आपल्याला यज्ञेश मिटकर आणि नितीश पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर वेल प्लेट खूपच चांगली कामगिरी आपल्या संघातर्फे केली आणि एक आगला वेगळा आपल्याला